नमस्कार मुलांनो, आज आपण समास या व्याकरण घटकावर लक्ष केंद्रित करणार आहोत। काही महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याकडे आपण प्रथम लक्ष देऊया। समासात कमीत कमी 2 शब्द असतात। समासातील शब्दांना पद म्हणतात। पहिला शब्द म्हणजे पहिले पद, दुसरा शब्द म्हणजे दुसरे पद। समासातील कोणते पद महत्त्वाचे किंवा प्रधान आहे यावरून समासाचे प्रकार ठरतात। एक साधं उदाहरण पाहूया आपण। पुरणपोळी, पुरण आणि पोळी हे 2 शब्द आहे। पहिलं पद पहिला शब्द, दुसरं पद दुसरा शब्द। पुरण पोळी हे 2 शब्द एकत्र येऊन नवीन सामासिक शब्द तयार झाला, पुरणपोळी। समजलं मुलांनो? कधी कधी आपल्या समोर अशा प्रकारची चिन्ह देखील येतील। महत्त्वाचे पद म्हणजे प्लसचं चिन्ह, अधिकचं, किंवा कमी महत्त्वाचे पद म्हणजे गौण पदला मायनस म्हणजे वजाबाकीचं चिन्ह। असे काही ठिकाणी पुस्तकांमध्ये लिहिलेलं तुम्हाला दिसेल। ठीक आहे, आता पुढे पहा। कमीत कमी 2 शब्दांच्या एकत्रीकरणाला समास असे म्हणतात। एकत्रीकरणातून जो नवीन जोड शब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द म्हणतात। तयार झालेला सामासिक शब्द फोड करून सांगण्याच्या प्रक्रियेला समासाचा विग्रह असे म्हणतात। तर चला मुलांनो, आपण काही सामासिक शब्द पाहूया आणि त्यांचा विग्रह कसा केला जातो तेही पाहूया। पुढील शब्द आहे पहा। पहिला पंचवटी, 5 वडांचा समूह। पोळपाट, पोळीसाठी पाट। बटाटे वडा, बटाटे घालून तयार केलेला वडा। राजपुत्र, राजाचा पुत्र। क्रीडांगण, क्रीडेसाठी अंगण। पहा मुलांनो, समास, सामासिक शब्द आणि विग्रह हे आपण आता अभ्यासले। आता महत्त्वाचा घटक पुढे आहे। समासातील कोणते पद महत्त्वाचे किंवा प्रधान यावरून समासाचे पुढील प्रकार ठरतात। पहिला प्रकार आहे मुलांनो अव्ययी भाव समास, दुसरा तत्पुरुष समास, तिसरा द्वंद्व समास आणि चौथा आहे बहुव्रीही समास। मुलांनो, हे फक्त समासाचे प्रकार। आता परीक्षेच्या दृष्टीने प्रत्येक समास आपल्याला अभ्यासायचा आहे। तर भाग 2 मध्ये अव्ययी भाव समास कसा ओळखायचा त्याची वेगवेगळी उदाहरणं आपण परीक्षेच्या दृष्टीने अभ्यासणार आहोत।